म्हणूनच म्हणत असते मी, की गाडी हळूवारपणे चालवा. चला तर बघूया समोर काय होते. हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. मॉर्निंगला उठले आणि फटाफट मी पपई वगैरे खाऊन घेतली आणि आज जायचं होतं मला गावाला. त्याच्यामुळेच मी पॅकिंग करत होती. जे कपडे मला पाहिजे मी इथेच ठेवले. जे मला नाही पाहिजे, जे माझे युजफुल नाहीये, ते मी घरी नेऊन ठेवले. आणि आज आम्ही लावणार होतो कूलर. पण ना मला एक गोष्ट समजत नाही. पावसाळा आहे, हिवाळा आहे की उन्हाळा आहे? मग डस्ट झाले होते, तर मग मी फटाफट अंघोळ वगैरे करून घेतला. आज ना मी माताडूची भाजी बनवली. खूप छान टेस्टी आणि मी पहिल्यांदाच खाल्ली होती. मग फटाफट मी रेडी वगैरे झाली. माझी फ्रेंड पण रेडी झाली होती. तिला जायचं होतं जॉबला, मला जायचं होतं घरी. मग तिला बाय बाय केली आणि मग इकडे ऑटोसाठी गेली. तर बघते तर काय इथं ना एक ॲक्सिडेंट झालं होतं एका मुलीचं. एक गाडी इकडून आली, एक गाडी तिकडून आली आणि तिला धडक दिली. ती बिचारी खाली पडली. बरं झालं तिला कुठेही लागलं नाही. ऑटोमध्ये जाताना ना बाप रे बाप! काय गरमीच्या वाफा लागत होते खरंच खूप जास्त. थोड्या वेळामध्ये मग मी पोहोचली छत्रपतीला. तिथून मग पायी गेले. तर माझी हालत इतकी बेकार झाली. घरून येताना मस्त फ्रेश झाली होती आणि इथं येताना माझी खूप जास्त हालत झाली कारण मी घामाची अंघोळ केली. तुम्ही बघू शकता सगळे पूर्ण लाल गाले झाले होते माझे. जसं की मी ब्लशच लावलं आणि खूप जास्त वाफा येत होत्या. मग 3 तासानंतर मी पोहोचली पळोलीला. तहान वगैरे लागली, पाणी वगैरे घेतलं. थोड्या वेळामध्ये पप्पा पण आले. आता याच्यासमोर काय होणार आहे आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.